ओम ये श्री महालक्ष्मी नमः। तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार। तर ह्या पहिल्या गुरुवारच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। माता लक्ष्मी तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करते, तशी माता लक्ष्मीच्या चरणी प्रार्थना। तर आजची माझी सकाळीच मी पूजा मांडून घेतली। तर आज पहिला गुरुवार आहे, तर मी सकाळी लवकर उठून आवरलेलं होतं। तर 10 वाजेपर्यंत माझी सगळी कामं आवरून झाली। नंतर मी पूजा मांडली, फक्त भांडी आहेत ती मी ठेवली। नंतर पूजा झाल्यानंतर म्हटलं ती घासता येतील। किचन ओटा वगैरे सगळं आवरून घेतलेलं होतं आणि जेवायला सुद्धा किचनला दिलं होतं। आणि नंतर मी 10 पर्यंत सगळं झाल्यानंतर मी नंतर पूजा मांडून घेतली। तर मुलांची बस पण 8:30ला येते, तर त्यांना पण अगोदर आवरून दिलं, टिफिन त्यांचा दिला। आता आज टिफिनसाठी मी बनवलेली होती अख्खा मसूर। तर चपात्या मला बाकीच्या करायच्या आहेत आणि त्यासोबत अख्खा मसूर। आता टिफिनला अशा भाज्या केल्या की घरी पण आपल्याला परत दुसरी सुकी एखादी केली तर आज बास होतं। तर टिफिनसाठी अख्खा मसूर आणि नंतर मला हा ठेचा करायचा होता। तर एवढं केलं की मग बाकीच्यांचं पण जेवण होतं त्यामध्ये आणि चपात्या करायच्या होत्या। तर सकाळची भांडी वगैरे आवरून झालेलं आहे। जे काही सकाळी पण स्वयंपाक म्हणजे डबा वगैरे चहा पाणी झालेलं असतं, त्याची भांडी पण आवरून झालेली होती। तर मुलांचा टिफिन भरून दिला, त्यांना दूध वगैरे जे काही द्यायचं आहे ते दिलं। तर ती गेल्यानंतर परत मी बाकीचं आवरून घेतलं, कारण मुलं स्कूलला गेल्यानंतर घरामध्ये परत पसारा असतो। तर ते सगळा पसारा आवरून झाडून घेतलं। तर आज गुरुवारी फरशी पुसायची नसते, तर मी कालच सगळं पुसून घेतलेलं होतं। तर आज फक्त पसारा आवरून झाडून घेतलं आणि नंतर किचन ओटा वगैरे स्वयंपाक झाल्यानंतर साफ करून घेतला। भांडी साईडला ठेवून दिली। ते म्हटलं आपण पूजा सकाळचीच करून घेतली ना फ्रेश वाटतं। आणि आमच्या इथं बऱ्याच वेळा सुतक येणं हा एक प्रॉब्लेम होतो, कारण पूर्ण गावाचं एकच भावकी असल्यामुळे काय होतं की मग ते आपल्याला पाळावं लागतं। त्यामुळे शक्यतो इथं आम्ही सकाळचीच पूजा मांडायचा प्रयत्न करतो। त्यामुळं परत काय असेल तर मग पूजा एकदा झाली की मग काय होत नाही। तर इथं मिरची, हिरवी मिरची, लसूण आणि शेंगदाणे हे भाजून घेतलेलं होतं तेलामध्ये आणि थोडंसं मीठ टाकलेलं होतं। तर मिक्सरमध्ये हे अगदी जाडसर असं फिरवून घेतलं आणि यामध्येच आता वरून थोडंसं मीठ आणि थोडंसं कच्चं तेल टाकलं की छान असा हा खरडा किंवा ठेचा तयार झाला। तर अख्खा मसूरची भाजी तर होतीच, त्यासोबत हा ठेचा बनवला। तर ठेचा सगळ्यांनाच आवडतो, तर ठेचा असलं की मग आवडीची ना आवडीची कोणतीही भाजी असली तरी चालते। तर नंतर मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि सगळ्यांना जेवायला दिलं त्यांना। आणि मी माझा उपवास असेल तर शक्यतो खिचडी वगैरे करत नाही, भगरच बनवते। आणि तेवढं बनवलं की फक्त भगर, ती पण मी साधा भात बनवते, जी भगरीचा असतो तो फक्त दुधासोबत खाते, कारण माझा उपवास असले की काय बनवायचा खरंच फार कंटाळा येतो। तुमचं पण असंच होतं का? कमेंटमध्ये नक्की सांगा। तर आता इथं मी पूजेसाठी सगळं काढून घेतलं। तर आता सकाळच्या 10 वाजलेले आहेत। तर आता आपण फरशी पुसत नाही, पण जिथे पूजा मांडतो त्या ठिकाणी मी थोडंसं हळदीचं पाणी घेतलं आणि स्वच्छ कापडाने असं पुसून घेतलं। आता काल हे पुसलेलं होतं, पण आपण पूजा मांडायची झाली की हे परत थोडंसं हळदीच्या पाण्याने पुसून घेतलं तर चालतं। आणि नंतर इथं मग थोडीशी रांगोळ काढून 12च्या आतपर्यंत माझी म्हणजे 11:30पर्यंत सगळं वाचून वगैरे माझं झालेलं होतं। इथं मी रांगोळीत पाटाखाली स्वस्तिक काढलेलं आहे आणि त्यावरती हळदी कुंकू टाकून पाट वगैरे अगोदरच स्वच्छ करून सगळं आता जे काही पूजेसाठी लागणार आहे ते मी तयारी करून ठेवली, अगोदरच घेऊन ठेवलं, म्हणजे आपण एकदा पूजा मांडायला बसलं की आपल्याला सारखं उठावं लागत नाही। आणि पाटावरती असं लाल कलरचा ब्लाऊज पीसच आहे, जो की मी पूजा मांडण्यासाठीच ठेवते। तर पाटावरती आता देवघराच्या समोरच अगदी मी इथं पूजा मांडून घेतलेली आहे। आणि तोंड पण म्हणतात, म्हणजे पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे किंवा उत्तरेकडे केलं तरी चालतं। तर अगोदर दिवा लावून घेते। तर दोन्ही समय आहेत किंवा एक दिवा लावला तरी चालतो, पण आता समय आहेत म्हटल्यानंतर छोटा दिवा आहे तो वरती देवासमोर आहे। ती वर सकाळची देवपूजा पण करून घेतली आणि तुळशीची पूजा झालेली आहे, उंबरट्याची सुद्धा पूजा झालेली आहे। आणि नंतर मग इथं ही पूजा मी मांडून घेत आहे। अगोदर समया लावली, समयाला पण हळदी कुंकू अक्षता व्हायचं, समयची पूजा करून घ्यायची, कारण कोणतीही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने केली की ती लवकर देवापर्यंत पोहोचते असं मानलं जातं। आणि नंतर मग हळदी कुंकू फूल अक्षता दोन्ही समयला वाहून घेतलं, नमस्कार केला आणि नंतर मग हे
आपली दुसरी पूजा करायला. तर इथं आपण गणपती म्हणून सुपारी घेऊ शकतो किंवा गणपतीची छोटी मूर्ती असेल तर त्याचासुद्धा अभिषेक आपण करू शकतो. तर इथं माझ्याकडे गणपतीच्या छोटी मूर्ती आहे आणि लक्ष्मीची पण मूर्ती आहे. तर लक्ष्मीची मूर्ती असेल तर मग फोटो घेऊ नका असं म्हणतात, आणि मूर्ती नसेल तर मग फोटो घ्या, असं दोन्हीतलं एक काहीतरी घ्या. तर कथेमध्ये जसं सांगितलेलं आहे ना त्या पद्धतीने मी पूजा करते. तर इथं मी गणपतीची छोटी मूर्ती आहे ती घेतलेली आहे. तर इथं पंचामृत पण घेतलेलं आहे तयार करून आणि आधी पाण्याने अभिषेक घातला. तर ओम श्री गणपते महा म्हणत म्हणजे गणपतीला अभिषेक घालताना गणपतीचं नाव घ्यायचं. अशा पद्धतीने अगोदर पाण्याने, परत हा पंचामृताने अभिषेक केला आणि नंतर पाण्याने, आणि यामध्ये थोडीशी फुलं आणि अक्षतासुद्धा टाकलेले आहेत. तर अशा पद्धतीने बाप्पांचा अगोदर अभिषेक करून घेतला. आता गणपतीची छोटी मूर्ती नसेल तर आपण सुपारीसुद्धा गणपती म्हणून सुपारी मांडू शकतो. आणि हे अभिषेक घातलेलं पाणी पण एका वाटीत काढून घेतलं, कारण नंतर आपल्याला महालक्ष्मीचा अभिषेक करायचा होता. तर थोडेसे तांदूळ त्यावरती हळदी कुंकू टाकून घेतलं आणि मग त्यावरती गणपती बाप्पाची स्थापना करून घेतली. आणि आता नंतर इथं महालक्ष्मीला पण अशाच पद्धतीने अभिषेक घालून मी घेत आहे. तर अगोदर यामध्ये थोडीशी फुलं टाकली आणि मग अगोदर पाण्याने आणि नंतर पंचामृताने परत पाण्याने, अशा पद्धतीने हा अभिषेक मग मी करून घेत आहे. तर गणपती लक्ष्मीचा अभिषेक करत असताना ओम श्री महालक्ष्मी महा किंवा गणपती, ज्यावेळी आपण लक्ष्मीची पूजा करतो तर त्यावेळी आपल्याला भगवान विष्णूची सुद्धा आठवण करायची आहे. म्हणजे ओम नमो भगवती वासुदेवाय महा हा मंत्रसुद्धा तुम्ही लक्ष्मीला अभिषेक घालताना म्हणू शकता, कारण भगवान विष्णूशिवाय लक्ष्मी हे अपूर्ण असते. तर त्यावेळी ओम नमो भगवती वासुदेवाय महा आणि ओम लक्ष्मीन महा हा मंत्र आपण म्हणू शकतो. तर हळदी कुंकू अक्षता फूल वाहून गणपती बाप्पाची आणि लक्ष्मीची इथं पूजा करून झालेली आहे. आणि गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल ठेवलं आणि लक्ष्मीला इथं लाल गुलाबाचं फूल ठेवलेलं आहे. आणि नंतर आता मी इथं कलश स्थापना करायची आहे. तर इथं कलश अगोदर स्वच्छ घासून घेतलेलं आहे सगळं. त्यावरती स्वस्तिक काढलं आणि हळदी कुंकवाचं स्वस्तिक काढून त्यावरती 5 नाम कुंकवाचे वडून घेतलेले आहेत. आणि इथं नंतर गव्हाची किंवा आपण तांदळाची रास घालू शकतो. तर मी तांदळाची घातलेली, तर अष्टदल कमळ असतं ते काढलेलं आहे, किंवा साधा चौकोन जरी बनवला तरी चालतो. त्यावरती हळदी कुंकू वाहून घेतलं आणि नंतर हा जो कलश आहे तो आपल्याला मांडायचा आहे. तर कलशामध्ये इथं पाणी, स्वच्छ पाणी, कलश भरून एवढं पाणी यामध्ये टाकायचं आहे. नंतर यामध्ये हळदी कुंकू अक्षता फूल म्हणजे टाकून घ्यायचं. 1 नाण टाकायचं, रुपयाचं टाकायचं आणि सुपारी 1 यामध्ये टाकायची आहे. आणि नंतर इथं मी 5 ढाळ्या आणलेल्या आहेत बघा. आता इथं सगळ्याच आता आपल्या घराच्या आजूबाजूला झाडं आहेत. तर आंब्याची, सीताफळाची, पेरूची आणि उंबराचं पण होतं आणि चिक्कूचं, अशा पद्धतीच्या ह्या 5 पालवी किंवा 5 ढाळ्या आणलेल्या आहेत. तर ह्या स्वच्छ धुवून घेतल्या आणल्यानंतर. आणि आता आपल्याकडे जर ढाळ्या नसतील तर आपण फक्त विड्याची पानं ठेवली तरी चालतात किंवा आंब्याची 5 पानं ठेवली तरी चालतात. आणि ढाळ्या आणायच्या नसतील तर सगळ्या झाडाची थोडी थोडी पानं आणली तरी चालतात. आणि नंतर यावर त्याचा कलश नारळ ठेवला आणि नारळाची सुद्धा म्हणजे इथं कलशाची पूजा करून घेतली. हळदी कुंकू अक्षता फूल वाहून पूजा केली. आणि आता इथं मी मुकुट आणलेला आहे यावेळी, तर तो पण लावून घ्यायचा आहे. तर याला फक्त मी एकच मंगळसूत्र घातलेलं आहे. आता हे बऱ्याच ठिकाणी म्हणजे खूप सगळं डेकोरेशन करतात, तो आपल्या आवडीचा भाग आहे. माझ्याकडे फक्त आता हा मी मुकुट आणलेला आहे, तो पण यावर्षी आणलेला आहे. या अगोदर फक्त आम्ही असाच नारळ ठेवायचो आणि 5 ढाळ्या ठेवायचो, एक्स्ट्राचं काही करत नव्हतो. आता यावर्षी फक्त मुकुट लावलेला आहे. आणि नंतर 1 विडा इथं ठेवलेला आहे. विड्यामध्ये जे आपलं नेहमीचं खारीक, खोबरं, बदाम, सुपारी असते ते, हळदी कुंकू अक्षता वाहिलं, यावरती सुद्धा फूल वाहिलं. तर अशा पद्धतीने 1 विडा ठेवलेला आहे. 5 विडासुद्धा ठेवलं तरी चालतात, पण कथेत ज्याप्रमाणे सांगितलेलं आहे सेम तशीच मी पूजा मांडते, एक्स्ट्राचं काही करत नाही. आता सजावट तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता, पण मेन एवढीच पूजा असते. बाकीचं आता अलीकडे कसं कोणतीही पूजा झाली की डेकोरेशन फार वाढलेलं आहे, म्हणजे जास्त डेकोरेशन
करत राहतात. पण तो आवडीचा प्रश्न, ज्याला आवडतं ते करू शकतात, पण ज्याला जमत नाही त्याने अशी साधी पूजासुद्धा आपण मांडू शकतो. आणि पुस्तकाची सुद्धा इथं पूजा मांडून घेतली. आणि फळं, आता 5 फळं कोणतीही ठेवू शकतात तुम्ही, 5 प्रकारची ठेवा किंवा एका प्रकारची. तर इथं मी पेरू झाडाचे तोडून आणलेले होते आणि केळी होती, पण ती जरा पिकलेली, त्यामुळे म्हटलं त्यावरतीच चिलटं जास्त बसत होती म्हणून केळी मी इथं आणली नाहीत. डाळिंब एवढी फळं इथं ठेवली. आणि आता हा जो मुकुट लावला त्यालासुद्धा हळदी कुंकू अक्षता फूल लावून त्याचीसुद्धा परत पूजा केलेली. आणि त्याचसोबत इथं घंटीची पण पूजा करून घ्यायची. हळदी कुंकू फूल अक्षता वाहून घंटीची सुद्धा पूजा करून घेतली. आता जे काय पडलेलं आहे ते साफ करून घेतलं आणि इथं पाणीसुद्धा ठेवलेलं आहे. आणि आता फक्त मी दूध आणि साखरेचा नैवेद्य दाखवणार आहे. संध्याकाळी परत आपण जे गोडधोडाचं काही बनवतो ते तसंच आपलं ताट बनवून तुम्ही दाखवू शकतो संध्याकाळच्या वेळेला. तर संध्याकाळच्या वेळेला सुद्धा इथं हळदी कुंकू आरती लावायची, समया लावायची आणि अगरबत्ती लावून परत अशी पूजा फक्त करून घ्यायची, नमस्कार करून घ्यायचा. आणि जे काही आपण नैवेद्य बनवलेला आहे तो आपण दाखवायचा. नंतर गाईला पण तो नैवेद्य दाखवायचा आणि मग आपण जेवायला घ्यायचं. तर इथं मी दुधामध्येच साखर टाकलेली थोडी आणि हा दुधाचा नैवेद्य दाखवला. तर पाण्याचा चौकोन करून त्यावरती ही वाटी ठेवली आणि त्याच्या भोवतीने 3 वेळा पाणी फिरवलं आणि आरतीनं अशी घरातील आरती घेऊन परत ओवाळून घेतलं. नंतर छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि सगळं झाल्यानंतर मग मी कथा वाचून घेतली. पाटाभोवती छोटीशी रांगोळी काढतात. जास्त जमत असेल तर जास्त काढू शकता, नाही जमलं तर अगदी थोडी का होईना रांगोळी काढावी. मग अशी अगदी साधी फुलं मी काढून घेतली. तर उपवास असला की बघा कसं होतं, संध्याकाळी परत आपल्याला एकतर भूक लागलेली असते आणि परत पूजा मांडायची आणि स्वयंपाक करायचं, ह्यामध्ये म्हणजे पूजेकडे लक्ष राहत नाही असं मला तर वाटतं. त्यामुळे शक्य होईल तेवढं मी सकाळची पूजा मांडण्याचा प्रयत्न करते, कारण संध्याकाळी परत सगळी गडबड होते. कारण सकाळी आपण कसं सगळं आवरलेलं असतं मग पूजा मांडतो, पण संध्याकाळी आपल्याला पूजा मांडायची, परत स्वयंपाक करायचा आणि परत कथा वाचायची, ह्यामध्ये बराच वेळ जातो. त्यामुळे शक्य होईल तेवढं मी सकाळचंच पूजा मांडायचा प्रयत्न करते. आणि संध्याकाळी मग फक्त गोडधोडाचं शिरा किंवा खीर बनवते, तो नैवेद्य इथं पण दाखवते, गाईला पण चारते. तर अशा पद्धतीने अगदी साधी सोपी सरळ पूजा मांडून झालेली आहे. नंतर मी कथा वाचून घेतली, आरती केली आणि 108 वेळा बघा ओम ये श्री महालक्ष्मी महा हा जप करायचा आहे. तर तो 108 वेळा जप केला आणि आरती वगैरे झाली. नंतर मग आता इथं ना एक पार्सल मागवलेलं होतं मी फ्लिपकार्टवरनंच, मी शक्यतो ऑर्डर करते. तर म्हणजे शक्य इथं ज्या गोष्टी मिळत नाहीत त्याच मी ऑनलाईन घेत असते. शक्यतो मी बघूनच घ्यायला मला बरं वाटतं, कारण ते ऑनलाईन कसं येतं हे समजत नाही आणि परत त्याला रिटर्न करा हे करा, त्यापेक्षा शक्य होईल तेवढ्या गोष्टी इथूनच घेते. पण हे जे पंपकिन सीड आहे ते इथं मला मिळालं नव्हतं. मी सांगलीला गेल्यावर पण तिथं बघितलं, पण तिथं पण ते मला भेटलं नाही. तर आता इथं ना त्याच्यावरती अशी थोडीशी पावडर लावल्यासारखं काहीतरी होतं, वास घेऊन बघितलं तर मिल्क पावडरचा वास येतो तसा येत होता. मला अगोदर वाटलं की ह्या बिया किडलेल्या आहेत, कारण ह्या अगदी पांढऱ्या शुभ्र दिसत होत्या. तर मी तुम्हाला जवळनं दाखवते. तर हे बघा, यामध्ये असं पावडरीसारखं एकदम होतं, जसं की बघा आपल्या धान्याला कीड लागल्यानंतर त्यामध्ये पांढरे पांढरे पावडर होते तसं दिसत होतं. पण ह्याला ॲक्च्युली ह्या बिया चांगल्या होत्या, पण यावरून त्याने मिल्क पावडरचाच मला तो वास येत होता. अगदी त्याचा सेम स्मेल आहे तो मिल्क पावडरचा होता. बिया छान आहेत आणि 1 किलोचं होतं हे. तर 1 किलो मला वाटतं हे 560 रुपयाला पडलेलं होतं आणि 100 ग्रॅम 200 ग्रॅम घ्यायचं म्हटलं तर खरंच ते महाग जात होतं. तर जास्तीचे प्रमाणात घेतलं की हे जरा स्वस्त पडलं होतं 560 रुपयाला. आता नंतर मला हे भांडी फक्त आता घासायचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.